ऑफ रोडिंग वाला मजा है भाई, ऑफ रोडिंग। हम ही समझ सकते हैं। हाँ, सब लोग पोर्ट्रेट में ले। आणि गाईज फायनली आपण इथून आता निघतो। इथं आपला मीटिंग पॉईंट होता आणि खूप मोठा सीन झालेला माझ्या गोप्रोचा। असं झालं त्याच्यात मी कवर लावून ठेवलं नाही, जे काही शूट केलं ते काहीच म्हणजे काहीच ऐकायला आलं नाही। म्हणजे ऐकायला नाही आला, ऑडिओ आला पण व्हिडिओ आली नाही। ठीक आहे। तर मित्रांनो आपण फायनली निघालेलो आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी नितेशचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। आणि आजची राईड खूप भारी होणार आहे, कारण आपण चाललो आहे सगळ्या ग्रुप बरोबर। कारण मी ब्लॉग चालू केला ठाण्यापासूनच। बस सीन असा झाला की मी ह्याला लावून ठेवलेलं कवर, आणि ती बघा अपनी देखो BMW 1250 जो अपना सपना है वो लड़का जी रहा है। तो बहुत सही मज़ा आ रहा है। की आता ते सर आहेत, ते त्यांचं मी नाव नाही मला माहिती, मी विसरलो। ते आता लीड करतात आणि अभिमन्यू सर टेल करतात। टेल मीन्स ते आता लास्टला असतील आणि बाकी सगळे ते आपण इथून जाऊ। गोप्रोच्या वरची कॅब का नाही काढली, एवढं चांगलं त्या सरांनी ब्रीफिंग केलेलं, सगळं ब्रीफिंग केलं। आम्ही एक काम करते ब्रीफिंग। हां, तर आता प्लॅन असा आहे की आपण जाणार आहोत म्यानमार गेट, तिथून जाणार आहोत पेरूची वाडी। तिकडे खूप सारे पॉईंट आहेत त्यांनी सांगितलेलं, आणि आता आपल्याला सगळे इन्स्ट्रक्शन भेटलेले आहेत। मी सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो केले करणार आहोत आपण, की एक लाईनमध्ये चालायचं आहे, लेफ्ट इंडिकेटर देऊन चालायचं आहे आपल्याला। जेव्हा ओव्हरटेक करता असेल तेव्हाच फक्त राईट इंडिकेटर द्यायचा आहे। 60 to 80च्या स्पीडने आपल्याला जायचं आहे। आणि आपला पहिला जो ब्रेकफास्ट पॉईंट असेल तो म्हणजे इकडे कसाराला, म्हणजे कसारा घाट जो चालू होतो त्याच्या आधीच एक हॉटेल आहे काहीतरी, हॉटेलचं नाव घेतलं सरांनी। जेवढं सगळं ब्रीफिंग एवढं त्याने चांगलं केलं, मी सगळं शूट केल्यानंतर बघतो त्याच्यावर कॅब तशीच आहे। मतलब कायच बोलणार ना, म्हणजे माझ्यासारखा मीच असं मला वाटायला लागलं। नशीब तर मी असंच बघितलं नाही तर अख्खा व्हिडिओ असाच गेला असतं रे देवा। पण ठीक आहे, देर आहे जुरूस आहे, आणि आपण चाललो आता मस्त एन्जॉय करू राईड। तुम्ही पण एन्जॉय करा। आणि बघा पुढे चालले ते आपले हिमालयन 450। आपल्या ग्रुपमध्ये 2 हिमालयन 450 आहेत। हे माझ्या भाऊचे आहेत, जिजू। आत्ता त्यांचं लग्न झाले काही महिन्यांपूर्वी, आणि आत्ताच आपल्याला ह्या रायडिंगच्या मार्फत पण ते आपल्याला भेटलेले आहेत। आणि अजून इन्स्ट्रक्शन आहेत की अटॅक जास्त करायचा नाही ट्रकवाल्यांना, तिथून एकदम आरामात जायचं आहे। सो आपण पण तिथून एकदम आरामातच जाऊ। तो कोणती घाई नाही, गडबड नाही, आरामात राईड, सुखाचा प्रवास, सेफ राईड असं आपण करणार आहोत। तर चलते हे अभी आप एन्जॉय करू। म्यानमार गेट आणि पेरूची वाडी, पेरूची वाडी हे तर मी फर्स्ट टाइम ऐकलं, खूप जणांनी ऐकलं, खूप जणांनी ते काय पागल आहे, एवढी चांगली फेमस प्लेस आहे त्याला माहिती नाही। हां ठीक आहे बाबा, नाही माहिती त्याला काय करणार ना। पण म्यानमार गेट ऐकलेलं पण कधी गेलो नव्हतो, फर्स्ट टाइम आपण चाललो आहे। बघूया तिकडे काय काय एन्जॉय करता येईल, किती तासांचा आपला प्रवास होईल, किती तासांची आपली जर्नी होणार आहे। आणि आपण सकाळी निघालेलो ते म्हणजे ऑलमोस्ट 5:30ला निघालेलो। त्यानंतर आपण ठाण्याला आपलं एक मीटअप पॉईंट होता, जे ठाणा, भांडूप, लालबाग त्या साईडून जे येतात त्यांचा मीटअप पण आपण ठेवलेला तो ठाण्याला होता। आणि ठाण्यावरून आपण निघालो ऑलमोस्ट एक 6:45-7च्या दरम्यान निघालो। आणि आता वाजले 7:20, नाही 6:45 नाही 7:30च्या दरम्यान निघालो आहे ते, कारण मी एवढं लवकर आलो। आणि नंतरचा आपला पॉईंट होता तो म्हणजे भिवंडीला। हे बाकी सगळेजण होते आपले मित्रमंडळी। आणि त्यानंतर अजून आपल्याबरोबर 4 व्हीलरने लोक जॉईन होणार आहेत, ते म्हणजे होणार ते शहापूर त्या साईडला। तर ठीक आहे, आपण भेटू लवकरच त्यांना पण। तेच आपल्याला डायरेक्ट भेटणार ब्रेकफास्ट पॉईंटला, जो ब्रेकफास्ट पॉईंट आपण ठरवला, म्हणजे जो कसारा घाट आहे त्या कसारा घाटाच्या आधीच एक ब्रेकफास्ट पॉईंट आहे, तिथे आपण थांबूया मस्तपैकी। पेट भर नाही करता येणार, कारण पोट भरलं तर डोळे डायरेक्ट ब्लिंक होतील आपले। आणि काहीच काय मस्त रस्ता आला आहे, हायवे आहे, आणि समोर सूर्य, खूप भारी वाटतंय।
राइड का मज़ा ही अलग हो रहा है, अच्छा लग रहा है। इज्जत तो है रोड को, कारण भिवंडीमध्ये असे रोड मला बघायला भेटतात म्हणजे वाव, दिस इज द फॅन्टॅस्टिक आयुर्वेदिक फॅन्टॅस्टिक असा विषय झाला इथे। तो आपल्या पाठी अभिमन्यू सर आहेत, इथून ओव्हरटेक करायचा की नाही करायचा? नो। गाइस देखो धूल मिट्टी देखो, धूल मिट्टी देखो कितनी है। ऑफ रोडिंग वाला मजा है भाई, ऑफ रोडिंग। देखा दोस्तों ऑफ रोडिंग कैसा लगा? बट कम्पेअर टू हिमालयनचे सस्पेन्शन थोडे हार्ड साईडला आहेच, बाकी जे बनलो हिमालयनचे जायचे ना स्मूथ जायचे, स्मूथ म्हणजे वाटायचं ना खड्डे आहेत म्हणून। पण ठीक आहे, एवढे काय हार्ड नाहीत, पण चालते, चला गेलेंगे हम। आणि हे रस्ते बघा मित्रांनो, रस्ते बघा काय हायवे आहे, मजा आली ते राईड करायला। तर फक्त एक थोडासा पाय सोडला मातीचा ढिगारा तर एक नंबर रस्ता येतो, म्हणजे खरं राईडची मजा आहे। म्हणजे लोणावळा वगैरे जातो आपण तर इथे पण येऊ शकतो, कधीतरी प्लॅन करू आपण पण। बहुत सही, खूपच भारीवाली फिलिंग आहे ही। म्हणजे आपला लोणावळा खंडाळा जो रोड आहे ना सेम तसाच, सेम तसाच, म्हणजे खड्डे खूपच कमी आहेत। जर आपण बघितलं तर भिवंडीच्या इथे जे खड्डे आहेत ना तसे नाही आहेत, म्हणजे तसा रोडच नाही, खूप मस्त रोड आहे, मजा आ गया भाई यहाँ पे गाड़ी चलानी हुई। भाई तो भाई सबको थैंक यू सो मच जो अपने 350 सब्सक्राइबर पूरे हुए। आई होप आप ऐसा ही प्यार मेरे से देते रहोगे और मैं ऐसा ही ब्लॉग आपके लिए लाता रहूँगा ना मेरे बच्चों। तो अभी हम चलते हैं, बहुत सारे राइडर आगे, बहुत सारे राइडर पीछे हैं, हम बीच में वो पता नहीं, और अपने आगे भी राइडर है, अपने पीछे भी राइडर है। बहुत मज़ा आ रहा है वैसे, कुछ टेंशन वाली बात नहीं है। देखो इसका ट्रैक्शन कंट्रोल देखो, देखा क्या बढ़िया ट्रैक्शन कंट्रोल काम करता है यार इसका। और ग्रुप में अभी अपने पास सभी गाड़ियाँ हैं यहाँ पे, जैसे ऑर्नेट है, एवेंजर है, हिमालयन 452 है, सेम कलर है। अपने पास KTM है, सर के पास एक्सपल्स है, आई थिंक जो सर लीड कर रहे हैं उनके पास ZMR है आई थिंक। एक बार देखते उधर जाके भी। और देखो ना भाई रास्ते देखो यार, मतलब क्या ही कहे इस रस्तों को। देखिए थोडे थोडेफार इतने खड्डे अवॉइड केले ना आता खूप चांगला रस्ता है। बस ये बैटरी रहनी चाहिए अपनी लास्ट तक। इथे ना चार्जिंग सॉकेट टाकून घेतला पाहिजे, म्हणजे कसं चार्ज लावून ठेवलं की टेन्शन नाही, मग पाहिजे तेवढा वेळ चालू, पाहिजे तेवढा वेळ बंद, बंद झाला की चार्जिंग चालू। जमीन नसते इथं, डोंगर सगळे सुकसुके झालेले आहेत, सुकसुके सुकसुके सुके सुके। तिथून जाऊ, तिथून ओव्हरटेक करू बाबा, इथं नको। काय फिरतो आणि फायनली गाईज आपण म्यानमार गेटला पोचलेलो आहोत। पाठीमागे बघू शकता आपल्याकडे बाईक लागली, ते घेऊन हा बघा।
म्यानमार गेट किती भारी बांधले डोंगर आणि काय आपलं आता पाठी फोटो सेशन वगैरे झाले, फोटो विटो काढून आम्ही सगळे आता निघालो. आणि मागे जरा आपला गोप्रोचा सीन झालेला आहे त्यामुळे बाकीच्या आपल्याला क्लिप्स व्हिडिओ काढता नाही आला तर काढू. आणि आता आपण जाणारच आहे म्हणजे पेरूची वाडी नाशिकला. चला झालं का समोर म्यानमार गेट. आम्ही तर सगळ्यांनी गोळाबिळा खाल्ला आणि आम्ही आता निघतोय. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की आपल्या ग्रुपमधली एकाची गाडी जरा बंद पडली, तेच बघू होतं. चला जाऊया. तर आपण आता इथून निघालेलो आहोत. छोटासा खड्डा आणि तिकडे मेडिटेशनच्या इथे ॲक्च्युली जास्त व्हिडिओ बनवायला नाही भेटला कारण तिथे व्हिडिओ बनवायला बंदी होती. तर काका बोलतात थांब आणि काका तुम्हाला बसव कुठे. माझ्यासोबत पिलियन पण आहे हो पाठी, नाही तुम्ही तुम्हाला घेतलं असतं बस. तर आता ही लोक पुढे गेलेत, म्हणजे ते कुठे गेलेत आयडिया नाही. काय माहिती त्यांचं नक्की काय सीन झालं. चला बघू. त्या सरांची ती झडेमार आहे, झडेमार ती ॲक्च्युली बंद पडली म्हणजे चालूच होत नाही. फ्युएल पंपचा काय प्रॉब्लेम आहे, पेट्रोल पास होत नाही असा काहीतरी विषय झाला त्यांचा. तर बघू जाऊन तर ते लोक आधी गेलेले, आम्ही जरा थंड थंड गोळा खात होतो. आणि फायनली गाईज त्या बाईकचं काम झालेलं आहे. आम्ही आता सगळे निघालेलो आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मागाशी तर मी बोललो मागाशी हॉर्नेटवाला एवढा का पळतो, ते हॉर्नेट नाही आहे, ते हॉर्नेट 300 आहे. तरी तुम्ही विचार करते भाई हॉर्नेट आहे आणि एवढी कशी पळते. सो आम्ही आता निघालो आहे. आता आम्ही जाणार आहोत पेरूची वाडी. पेरूची वाडीला इथून आम्हाला तरी अजून एक 58 किलोमीटर दाखवतात समथिंग. म्हणजे आम्हाला तरी साधारण 1 ते 1.25 तास लागेल. बघू आता वाजलेत बरोबर 12:21. तर सगळे आपण आता परत निघालेलो आहोत. आणि परत अभिमन्यू सर बहुतेक आता लीड करतायत राईडला. सो एकंदरीत खूप मजा येईल. आता परत दुसरा प्रवास आपला चालू झालेला आहे पेरूची वाडी. जाऊ आपण मस्त पेरूच्या वाडीला आणि जाऊ आपण आपल्या प्रवासाला. चला रे चला जाऊ आपण पेरूच्या वाडीला. पेरूच्या वाडीला जाऊन खाऊ आपण मिसळपाव. आणि पेरूच्या वाडीला तिथे चुलीवरची मिसळपाव खूप फेमस आहे आणि खूप सारे असे तिथे बर्ड सेंच्युरी वगैरे आहे. तर तेही आपण एक्सप्लोअर करू तिकडे जाऊन. आणि आता 12 वाजलेत ना, ऊन एवढा कडक आहे. आम्ही आता इगतपुरीवरून निघालो आहे टुवर्ड्स नाशिक. चला जाऊ. तिथे टोल एक पण आपल्याला टोल भरायची गरज नाही बिकॉज आपण 2 व्हीलरवरून जातो आहे, तर काय टेन्शन नाही आपल्याला. आग्रा 1049, इंदोर 430 आणि धुळे आहे ते म्हणजे 169. मालेगाव 115 किलोमीटर. अपने को जाने का है नाशिक. आता इथून काय माहिती किती वेळ लागतो आहे अजून. सध्या तरी आम्ही 20-25 मिनटाचा प्रवास आतापर्यंत केलेला आहे. खूप भारी रोड आहे, मजा आली गाडी चालवायला ठीक आहे जे काय असेल ते. सब लोग देखो गौर से देखो, इस सब चेहरे को देखो. थोडासा सिग्नल आहे, सिग्नल निघू. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. आणि फायनली गाईज आपण पेरूची वाडी जे बोललेलं. आणि
पार्किंगसाठी जागा आहे, पार्किंग वगैरे आपण गाड्या केलेल्या आहेत आणि जातो. म्हणजे 1 तासामध्ये आलो ऑलमोस्ट. आम्ही आता वाढलेले आहेत 1:19, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 1 तासाच्या आतच 1 तासात आलोच आहे. आणि हे बघा इथं पाहू शकता पेरूची वाडी, हे सगळं झाडं वगैरे ते बघा. काही जरा गायचं भेटतं पेरूचं आईस्क्रीम. बघा बघा मीठ पण ठेवलेलं आहे. पेरूचं आईस्क्रीम हे बघा, आपण मीठ टाकलं आहे एकदम मसाला. खाऊ आपण टेस्ट करून बघू कसा लागतोय तो. चलो ये नमक अच्छा टेस्ट उसके लिए. नमक अच्छा काही देखो पेरू फोन पे नमक सार भी काटना बाबा, यूट्यूब पे डाला. सॉरी ये दर्द हम ही समझ सकते हैं. हाँ, सब लोग पोर्ट्रेट में ले लेते हैं. और हम देखते हैं क्या क्या है. मिसल बहुत है फेमस है. चलो फिर चलते देखते हैं हम क्या क्या. आणि हे बघा गाईज इथे बोटिंग वगैरे इथपर्यंत असं ते बोटीने फिरतच आपल्याला. तर तरफांनी पुढे करून बोट जाते. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता इकडे ना, तिकडे आहे ते म्हणजे एक बर्ड सेंच्युरी वगैरे आहे, पक्ष्यांची वाडी असं इथं लिहिलेलं आहे. आणि पण आपण जाणार काय पेडवॉल आहे. आणि इकडे पाठी थोडं लहान पोरांसाठी खेळण्यासाठी वगैरे त्या साईडला पाठी आहे. हे बघा गाईज असं इथं बोटिंगमध्ये, तर तुम्ही हेही एन्जॉय करू शकता. म्हणजे तुम्हाला एक याच्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागतील, बाकी काय नाही. सो खूप मस्त प्लेस आहे ही. आणि माझ्या पाठीवर मिळतं तिकडे मिसळ पावसाठी हा असा एकदम फेमस आहे. आम्ही त्यासाठी नंबर दिला 22वा नंबर आहे आमचा. बघू कधी येतं. 15 अर्धा तास बोललेले, अर्धा तास 15 मिनटं बाकी अजून. बघू कसं काय होतं. बाकी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला पुढे लवकरच. तर नमस्कार मित्रांनो, आता पोटभर जेवलो आहे मी. आणि माझ्या पाठी बघू शकता हॉटेल आहे. आम्ही ॲक्च्युली हॉटेलला जेवायला आलो कारण तिकडे लाईन खूपच होती. मग बोलो काहीतरी चिकन खायचा मूड करत होता. चिकन अंडी मागवली, एक नंबर टेस्ट होती आहे. म्हणजे गावची आठवण आली. आणि मस्त 3 बटर रोटी दाबल्यात. आता ॲक्च्युली मी चाललो आहे तिथे पेरूची वाडी आहे, तिथे आपली गाडी आहे. गाडी आणतो आणि मग आपण निघू. इथे थोडे मित्रमंडळी पण आपले आहेत, त्यांचं पण थोडंसं जेवण बाकी आहे. आणि पेरूच्या वाडीची मिसळपाव ही खूपच ओके होती असं त्यांचं म्हणणं आहे. सो म्हणून बरं झालं आपण तिकडे नाही गेलो. आणि हॉटेलचं नाव आहे, एक मिनिट आपण सांगतो. हां, चुलांगण करून हॉटेलचं नाव आहे. एक नंबर होते. बाकी मिसळ पाव ते बोलत होते काय एकदम खास नाही. तर ठीक आहे, चांगलं केलं आपण. जरा इकडे आलो, जेवलो. तुम्ही जर पेरूच्या वाडीमध्ये येत असाल तर आय रिक्वेस्ट की तुम्ही फक्त आईस्क्रीम तिकडे भेटतो, पेरूचा आईस्क्रीम एक नंबर टेस्ट आहे. त्याच्यावर असं मसाला वगैरे टाकून चुंबेश्वरी लागतो एकदम. आणि अजून पेरूचा ज्यूस आहे, तोही तुम्ही ट्राय करू शकता. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. मी जातो, गाडी काढतो आणि मग आम्ही थोडं थांबू. अजून अर्धा 1 तास लागेल आम्हाला. त्यानंतर मग आम्ही रिटर्न निघू आता. तर चला मग भेटू आपण नवीन दुसरा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ठीक राहा, मस्त राहा, आरामात राहा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही. ठीक आहे, चलो फिर मिळते दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.